अहो, कुठे आहात तुम्ही? रात्री सिया आनंदाने रूममध्ये आली. रीटा आणि विष्णू कुठे जाणार नाहीत ऐकून तिच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. खूप जास्त खुश झालेली ती, आणि हे कोणी घडवून आणलं असेल हे तिला माहीत असल्याने तिची नजर त्याला शोधत अगदी सैरबैर झालेली. अहो, बोला ना, कुठे आहात? सिया पूर्ण रूमभर तिच्या अहोंना शोधत होती, पण तो बाल्कनी, क्लोजेट, जिम कुठेच नाही बघून ती घाईतच स्टडीकडे जाणार की त्याआधीच स्टडीचा डोअर ओपन होऊन अग्नेय बाहेर आला. अहो, तशी त्याला बघून सिया पळतच जाऊन त्याच्या मिठीत शिरली, पण ती इतक्या काही जोरात जाऊन त्याला बिलगलेली की तो अनावधान असल्याने काहीसा अडखळत मागे होणार की त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिच्या सकट स्वतःलाही सावरून घेतलं. जाना, स्लोली बाबा, आता आपण पडलो असतो. अग्नीने तिला व्यवस्थित समोर करत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवला. मगाशी रडलेल्या त्याच्या पाखराचं हसू आता परत आलेलं पाहून त्याच्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होणार होता ना. तुम्ही असताना तुमची सिया कशी बरं पडेल? मला माहीत आहे तुम्ही तिला कधीच पडू देणार नाही. सियाने आनंदाने अग्नीच्या गालावर छोटे छोटे कितीतरी किस देत हसतच म्हटलं. आज खरंच तिला तिचा आनंद सावरताच येत नव्हता, पण तिच्या या गोड रिॲक्शनने इथे अग्नीच्या ओठांवरचा हसू गडद झालं ना. आज मॅडमचं प्रेम उत्तू चाललंय म्हटल्यावर तो हा चान्स थोडी ना सोडणार होता. प्रिन्सेस, आज माझ्यावर इतका प्रेम का येतंय? अग्नेयनेही आता तिच्या कमरेत हात लॉक करत तिला स्वतःवर रेटताच तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर विसावले. कारण तुम्ही मला रोज तुमच्यावर जास्तीत जास्त प्रेम करायचं कारण देत असता, आणि म्हणूनच तुमच्या सियाचं तुमच्या प्रतीचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललंय. सियाने अग्नेयच्या हनुवटीवर प्रेमाने ओठ टेकवले. आज ही बया जरा जास्तच लाडात आलेली वाटतं. जर तुला माहीत आहे तुझा अग्नी सगळं नीट करणार म्हणून, मग मगाशी इतकं रडायचं कारण काय? उगाच या सुंदर डोळ्यात मोठे मोठे ठेम जमा करून तुला मला फक्त त्रास द्यायचा असतो ना. अग्नेयने झुकून तिच्या नाकावर ओठ टेकवत थोडं रागातच तिच्याकडे बघितलं. अहो, नात्यांची इतकी चढ उतार बघितलीये की आता काही गमावण्याच्या विचारानेही तुमच्या सियाला भीती वाटते. मला फक्त आपलं कुटुंब हॅपी राहावं इतकंच काय ते हवे आहे. बाकी तुमच्या सियाला काहीच नको. सियाने अग्नेयच्या हृदयावर डोकं टेकवत डोळे मिटले. तसं त्यानेही त्याची मिठी घट्ट करत तिच्या डोक्यावर हनुवटी टेकवली. डोंट वरी जाना, आता लवकरच सगळं ठीक होईल. बट आय एम वरीड फॉर मॉम. डॅडला मी 2 दिवसात आणणार आहे, बट ती कशी रिॲक्ट करेल काय माहीत. ती स्वतःला हँडल करेल ना? तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल प्रिन्सेस. अग्नेयच्या मनाची अस्वस्थता त्याच्या वाढलेल्या ठोक्यांनीही सियाला बरोबर सांगितली, आणि ती अजूनच त्याच्या मिठीत शिरली. अहो, काळजी करू नका, त्या आपल्या मॉम आहेत. त्या खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. हा डॅडाला पाहून थोड्या त्याही रिॲक्ट करतीलच. आता इतक्या वर्षांनी डॅड समोर आल्यावर त्यांचं थोडं रिॲक्ट होणं तर स्वाभाविकच आहे. पण आपण आहोत ना, आपण त्यांना सावरून घेऊ. सियाने अग्नेयाला धीर देताच त्यालाही थोडंसं हायसं वाटलं. पण त्या दिवशी सुवर्णाला सावरायला तो स्ट्रॉंग राहू दे म्हणजे झालं. आजी, ते खाऊ नको, त्यात शुगर आहे. आरवने नाश्त्याला येताच
आजीच्या पुढ्यातले बिस्किट उचलून बाजूला ठेवले. तसंही ते तिचं तोंडच गोळा झालं. तोंडचा घास काढून घेतल्यासारखं झालं तिला. भुरट्या, तुझी नेहमीच माझ्या खाण्यावर नजर असते, म्हणूनच माझ्या अंगाला काही लागत नाही. आजीचं ऐकून आरवने तिला बिथरलेल्या थोबड्याने खालून वर न्याहाळत दीर्घ उसासा सोडला. हिच्या अंगाला लागत नाही. अगं बाई, त्या अंगाला लागून लागून तू त्या शरीरातही मावेनाशी झालीये, तरी म्हणतीये माझ्या अंगाला लागत नाही म्हणून. आणि हिला किती तो मोठा गैरसमज झालाय. याच गैरसमजात थोड्या दिवसांनी फुटू नये म्हणजे झालं. आरवने मनातच आजीकडे बघून उसासा सोडला. तिला तोंडावर बोलायचे त्याने कष्टच घेतले नाहीत. कोण ह्या म्हातारीशी सकाळी सकाळी हुज्जत घालेल ना, म्हणून त्याने त्याच्या नाश्त्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. जाणा, मॉम कुठे आहे? अग्नेयसाठी सिया कॉफी घेऊन येताच त्याची नजर त्याच्या मॉमला शोधू लागली. सगळे बाहेर येऊनही त्याची मॉम इथे नाही ही गोष्ट त्याला थोडी खटकलीच. भाई, मॉम येत आहे. मी गेलेलो तिला बघायला. आज नर्समुळे तिला थोडा उशीर झाला. आरवने गुणी लेकरासारखं सांगताच सियाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचं लेकरू आता मोठं व्हायला लागलेलं. बिग बी, नाऊ ऑल ओके ना? आरवने मुद्दाम विष्णूला सकाळच्या गोष्टीची आठवण करून देत डोळा मारला. तसेही ते विष्णूने त्याच्यावर दात ओठ खाल्ले. म्हणजे या मुलाला गप्प बसवतच नव्हतं का? सगळे हसत खेळत नाश्ता करतच होते की अग्नी तो सुवर्ण स्वतःच तिची व्हीलचेअर ढकलत रडत ओरडत रूम बाहेर आली. तसंही ते तिच्या त्या हायपर झालेल्या आवाजाने अग्नीसकट सगळेच ताडकन उभे झाले. मॉम, तिला इतकं व्याकुळ झालेलं बघून अग्नीसकट बाकीचेही तिच्याकडे धावले. अग्नीने पटकन तिच्या जवळ येत तिची व्हीलचेअर पकडून तो गुडघ्यावर बसला. अग्नी, पण त्याला बघून त्या जास्तच रडू लागल्या. अचानक आपल्या मॉमला असं रडताना बघून अग्नीसोबत आरवही शॉक झालेला. कारण त्यांची मॉम कधीच इतक्या लाऊड व्यक्त व्हायची नाही. त्यामुळे आरवचे डोळे तर क्षणात भरले. पण अग्नेयच्या कपाळावरची शीर मात्र उभी झालेली. मॉम, व्हॉट हॅपन? तू रडत का आहेस? तुला काही त्रास होतोय का? थांब, मी डॉक्टरांना बोलवतो. अग्नेय त्याच्या मॉमला इतकं विखुरलेलं बघून अगदीच सुन्न पडला. अग्नी, वेट, मी करतो फोन. विष्णूने काळजीने पटकन फोन काढायला. नाही, डॉक्टर नको. अग्नी, ते सुवर्णा इतकी हायपर झालेली की तिचा श्वास अगदीच भरून आला. तिची ती हालत बघून इथे अग्नीचा जीव तुटत होता. मॉम, अगं काय होतंय सांग ना. आरवही खूप घाबरला. आजींचे डोळेही आपल्या सुनेला रडताना बघून वाहू लागले. नित्या तर घाबरून आजोबांच्या मिठीतच शिरली. मॉमला काय झालं कळेल का मला? अग्नीचे पेशन्स आता संपत चाललेले. तो नर्सकडे बघून जरा रागातच ओरडला. तशी इतका टाइम घाबरून स्तब्ध झालेली सिया भानावर आली. अहो, आणि तिने पटकन अग्नीचा हात पकडून त्याला मागे केलं. नाहीतर हा माणूस रागात त्या नर्सचा गळा दाबायलाही कमी करणार नाही हे जाणून होती ती. सर, त्या त्यांचं आवरत होत्या. पण अचानक त्यांना काय झालं काय माहीत, त्या रडतच बाहेर आल्या. ती नर्स बिचारी घाबरून थरथरत होती. अग्नीचे ते रक्ताळलेले डोळे बघून तिचा तर अवसान गळालं होतं. तुला माहित नाही तर तुला तिच्या ड्युटीला मी ठेवलंच का आहे? का ठेवलं आहे?
यासाठी पेड करतोय का मी तुला? अग्नीला इतका खवळलेलं बघून सियाचं काय तर बाकी सगळेही घाबरून मागे झाले. सियाची तर कमालीची थरथर वाढली. त्याचा राग तिला कधीच झेपायचा नाही. तरी बरं रीटा एकांशला आणि कीटोला त्यांच्या नॅनीच्या हेल्पने आवरत होती. नाहीतर त्या लेकरांनी या राक्षसाची कितीतरी धास्ती घेतली असती. आई बाबा ह्यांची, सुवर्णा रडतच तिची मूठ दाखवत काहीतरी सांगू पाहत होती. पण भावनांचा ओघ इतका भडकला होता की तिचे शब्द जणू मुके झालेले. शेवटी तिची तडफड समजून सिया तिच्या समोर गुडघ्यावर बसली. तसा आरवही त्याच्या वहिनीच्या बाजूला आला. मॉम, तुम्ही आधी रडणं थांबवा बरं. सियाने तिच्या पदराने सुवर्णाचे डोळे पुसत तिचा चेहरा क्लीन केला. तसा आरवनेही त्याचं रडू आवरत त्याच्या वहिनीचा पदर त्याच्या हातात घट्ट पकडला. आपल्या आईची हालत बघून ते लेकरू कमालीचं घाबरलं होतं. सिया, पण आपल्या लेकीला बघून सुवर्णाला अजूनच भरून आलं. हो मॉम, मी इथेच आहे. बरं, तुम्हाला काही सांगायचं आहे ना? ते आम्ही शांततेत ऐकून घेऊ. पण त्याआधी ही मूठ खोला बघू. काय आहे त्यात जे तुम्ही केव्हाच त्या मुठीत जकडून घेतलंय? सियाच्या बोलण्यावर सर्वांचं लक्ष सुवर्णाच्या मुठीवर गेलं. तसा अग्नेयही त्याचा राग आवरत कुतूहलाने तिच्या हाताकडे पाहू लागला. सियाने सांगताच सुवर्णाने सिसकातच तिची मूठ उघडली. तसही ते सियाच्या ओठांवर हलका हसू आलं. अरे, ही तर डॅडची चैन आहे ना, जी नेहमी तुमच्या गळ्यात असते. सियाने ती चैन हातात न घेता हळूच त्यावर हात फिरवत सुवर्णाकडे बघितलं. अग्नी आणि आरवही त्या चैनीला बघून अवाक झाले. कारण काहीही झालं तरी सुवर्णा ती चैन कधीच तिच्या गळ्यातून काढायची नाही. जणू तिचे प्राण त्या चैनीमुळे जिवंत होते. सियाने विचारताच सुवर्णाने हुंदका आवरत होकारार्थी मान हलवली. ओके, मग तुम्ही हिला गळ्यातून का काढली? सिया अगदी हळुवारपणे सुवर्णाला हँडल करत होती. कारण भावनांचा हळवेपण जाणून होती ती तुटली माझ्याकडून. हे बोलतानाही सुवर्णाला किती ते दाटून आलं आणि ती तोंडावर हात ठेवून पुन्हा रडू लागली. इतक्या वर्षात आज जाऊन ही चैन तुटली, म्हणजे आज यांच्या अस्तित्वानेही माझी साथ सोडून दिली ग. या अस्तित्वावर तर जगत होते मी, पण आता सुवर्णा रडत बोलतच चाललेली की तिचं शेवटचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सियाने त्यांच्या ओठांवर बोट ठेवलं. सुवर्णाच्या बोलण्यातली वेदना खरंच तिथे सगळ्यांना पुळवटून गेलेली. आरव आणि अग्नीचेही डोळे भरून आले. ती त्यांच्या डॅडच्या आठवणींसोबतही तितकीच पॉझेसिव्ह होती. मॉम, डॅडचं अस्तित्व या चैनीत कधीच नव्हतं. ते तर तुम्ही तुमच्या या हृदयात जपून ठेवलंय. जिथे त्यांचे श्वास तुमच्या हृदयाला धडधडायला लावतात, तिथे त्यांचं अस्तित्व या निर्जीव चैनीमध्ये कसं असेल मॉम? सियाचं ऐकून बाकी सगळे स्तब्धच झाले. किती सखोल बोलली होती ती. मॉम, प्लीज डोंट क्राय. तुला हवे असेल तर स्टील मी हिला रिन्यू करून आणतो. दे इकडे. सुवर्णाची हालत बघून अग्नेयने जड मनानेच हात पुढे केला. पण आता त्याला त्याची मॉम डॅड समोर आल्यावर काय रिॲक्ट करेल याची सर्वात जास्त भीती वाटायला लागलेली. कारण कधी कधी सुखद धक्काही तितका जीवघेणा असतो. नाही, मला ह्यांची चैन रिन्यू नाही करवायची.
ह्यांचं अस्तित्व आहे ह्या चैनीत, मग असं कसं मी ते मिटू देईन ना. सुवर्णाचं मन तिच्या अहोंच्या आठवणीत अगदीच गलबलून आलं. पण तिच्या उत्तरावर अग्नेयाला हताश झालेलं बघून सियाने पुन्हा सुवर्णाचा हात पकडला. मॉम, ठीक आहे, आपण रिन्यू नाही करायचं, तर निदान या चैनीला जोडायचं का. सियाच्या सुझावावर बाकी सर्व काहीसे रिलॅक्स झाले. मी ह्यांच्या चैनीला माझ्यापासून लांब नाही करू शकत. सुवर्णा ती चैन सोडायला तयारच नव्हती. डोंट वरी मॉम, मी ज्वेलरला इथे बोलवून घेतो. तुझ्या समोरच तो तुझा चैन रिपेअर करेल, मग तर झालं. अग्नेयाने सुवर्णाचे डोळे पुसत तिच्या हातावर ओठ टेकवले. तसं आत्ता कुठे जाऊन सुवर्णाने निर्धास्त होत होकारार्थी मान हलवली. तसं सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. इकडे अग्नेयाच्या आशीर्वादाने अवघ्या 10 मिनिटात ज्वेलर्स त्याची फौज घेऊनच हजर झालेला. तो बाबा एक ठिगुळ लावायला एवढी वरात घेऊन का आला, हाच प्रश्न पडलेला सर्वांना. पण या राक्षसाची दहशत सर्वांनाच माहीत होती. सिया नित्याला सुवर्णासोबत बसवून त्या सर्वांच्या चहा कॉफीचं बघायला किचनमध्ये आली. झाल्या प्रकरणानंतर तीही थोडी शांत झाली होती. सुवर्णाला सत्य समोर आल्यावर त्या कशा रिॲक्ट करतील याची भीती तिलाही बसली होतीच. पण त्यातही अग्नीचा राग पाहून कुठेतरी मन घाबरलं होतं. जाणा, ती तिच्या विचारात हरवलीच होती की तोच बाजूने आलेल्या आवाजाने तिने दचकून क्षणभर डोळे मिटले. तो किचनमध्ये आला म्हटल्यावर बाकी सगळे बाहेर गेले असतील याची तिला खात्री होती. तुम्हाला ही कॉफी घेऊन येते मी. सियाने त्याच्याकडे न बघताच कॉफी मशीन ऑन केली. तसं त्याने तिचा दंड पकडून तिला स्वतःकडे वळवलं. घाबरलीस? ती त्याच्याकडे बघत नव्हती तर जीव जळत होता त्याचा. पण आत्ता अजून राग दाखवला तर त्याचा पाखरू त्याच्या जवळही येणार नाही हे जाणून होता तो. नाही, मी का घाबरू? आत्ताही त्याच्या समोर ती मान खाली घालून शांत उभी होती. ते बघून त्याने मोकळा उसासा सोडला. आय एम सॉरी प्रिन्सेस, आय नो आय लॉस्ट माय टेम्पर, बट मॉमला रडताना बघून मला काही सुचलं नाही म्हणून इतका रिॲक्ट झालो मी. प्लीज मला घाबरू नको यार. तुझं घाबरणं जीव घेतं माझा. अग्नेयाने कळकळीने तिचा चेहरा वर केला. अहो, आणि तुमचा राग माझा जीव घेतो त्याचं काय? राग हे कसलं सोल्युशन नाही आहे हे मी तुम्हाला कितींदा सांगायचं. तुम्हाला रागात बघितलं तरी मला त्रास होतो हे माहीत आहे ना तुम्हाला. मग का स्वतःचा राग कंट्रोल नाही करत तुम्ही? तुमचा राग माझ्याही वरचढ आहे का? सियाचे डोळे अग्नेयाच्या चेहऱ्यावरची वेदना बघून भरून आले. नो बच्चा, तुझ्या वरचढ या अग्नीला त्याचे श्वासही नाहीत. आय एम सॉरी, प्लीज सॉरी. नेक्स्ट टाइम मी स्वतःला कंट्रोल करेन. प्लीज जाना, डोंट बी अपसेट माय लव. तिला त्याच्यासाठी झुरताना बघून अग्नीने तिच्या कपाळाला कपाळ लावलं. तसं बाहेरून यांना जोरजोरात हसण्याचे आवाज येऊ लागले. अग्नी गोंधळून सियाचा हात पकडून किचनच्या दारात आलाच होता की समोर बाकी सर्वांसोबत सुवर्णाला हसताना बघून तो अगदीच रिलॅक्स झाला. रीटा पिल्लांना घेऊन बाहेर आल्याने आता तिथे छान खेळीमेळीचं वातावरण पसरलेलं. बघितलात अहो, हे आपलं कुटुंब आहे ज्याला तुम्ही जोडून ठेवलंय. त्यामुळे तुम्ही आता रिलॅक्स राहा. आपली फॅमिली आपल्या सोबत असताना आपण ही शेवटची चढाणही नक्कीच पार करून जाऊ. तिच्या कुटुंबाच्या ओठांवरचा हसू बघून
सिया आनंदाने भरलेल्या डोळ्यांनी हसतच अग्नेयच्या कुशीत शिरली. तसं त्याने गालात हसत तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवत त्याचे भिजलेले डोळे पुसले. मग काय वाटतं तुम्हाला, आता अग्नेय सगळ्या गोष्टी फायनली हँडल करेल का? ही फायनल चढाण आहे त्यांची, जी आपल्या सोबतीने तो नक्कीच पार करून जाईल. त्यामुळे पुढचा हळवा भाग पाहण्यासाठी तयार राहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.